बदलापूर शहरातील खड्डे पाहता आपण बघितलं तर मनसेनं सुद्धा आक्रमक पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे. मनसेनं आंदोलनाचा इशारा कुळगाव बदलापूर नगर परिषदेला दिलेला आहे. आज मनसेच्या शहराध्यक्ष आणि इतरही शिष्टमंडळानं भेट घेतलेली आहे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची आणि त्यानंतर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. खड्डे जर वेळीच बुजवले नाही तर हा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. निशांत मांडवीकर आपल्यासोबत असेल, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. काय सांगाल, निवेदनामध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे? निवेदनामध्ये मेन्शन हे केलंय की सांगायची काही नवीन गोष्ट नाहीये. पावसाळा आलाय, अधिकारी किंवा आपले स्थानिक नगरसेवक असतील, जेणेकरून प्रत्येक वॉर्डात खड्डे आहेत. तर स्थानिक नगरसेवकांनी 500वाले गॉगल घातलेत की ज्यांना अदृश्य खड्डे दिसत आहेत. असं काय असेल तर त्यांनी ते एक गॉगल्स जनतेलाही वाटावे. जसे की इलेक्शनला तुम्ही अनेक गोष्टी वाटता. मुद्दा क्रमांक 2 की स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर असे खड्डे आहेत की त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होते, जेणेकरून तो शहराला ईस्ट आणि वेस्टला जोडण्यासाठी एकच ब्रिज आहे. आपण दुसऱ्या ब्रिजची गेल्या अनेक वर्षाला मागणी करतोय, तो का होत नाही याचा पाठपुरावा ते करू आपण. गेले 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मागच्या वर्षी ही गोष्ट झाली. आपण ब्रिजवरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरची गोष्टीची मागणी केली होती. तर त्यांचं म्हणणं होतं की स्ट्रक्चर ऑडिट केलंय, जे लेयर्स वाढत चालले डांबराचे. तर स्ट्रक्चर ऑडिट केलं, त्याचे रिपोर्ट आम्हाला दाखवले का, कुठे तुम्ही प्रसारित केले का? तर स्ट्रक्चर ऑडिट केले तर त्या गोष्टी नीट का होत नाही? प्रत्येक वेळी डांबराची तुम्ही आणता, थोपट्टी करता आणि परत पाऊस आला की त्याच गोष्टी जनतेला त्या गोष्टीला फेस करायला लागतात. त्यामुळे आम्ही निशांतजी, अशी सुद्धा माहिती अशी मिळते की बदलापूर ईस्ट वेस्ट दोन्ही 50 शहरातले 50-50 लाख रुपये या ठिकाणी आहेत, पण वाटाघाटी असू द्यात किंवा टक्केवारीमुळे, म्हणजे मी काम करणार यामुळे कुठेतरी खड्डे बुजवणं राहिले. खड्डे राहिले बाजूला, पण त्या 50 लाखातले शक्ती प्रदर्शन यांचं चालू आहे. मी करणार का तू करणार, यांना जनतेशी काही पडलेलं नाहीये. माझ्या मते एखाद्या दिवशी खड्ड्यामध्ये जेव्हा ह्यांचा कोणतरी जाईल ना, तेव्हा यांना जाग येईल. अर्थात यापूर्वी सुद्धा एक मृत्यू या खड्ड्यानं घेतला होता, बळी या ठिकाणी खड्ड्यानं घेतला होता आणि आता शहरभर खड्डे झालेले आहेत पावसानंतर. काय सांगू? शहरभर खड्डे झालेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रशासनाने हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही नागरिकांकडून जो टॅक्सच्या रूपात पैसा घेताय, मग तो कशासाठी घेता? नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळायला पाहिजेत, यासाठी तुम्ही हा टॅक्सच्या रूपाने कर वसूल करताना. मग जेव्हा नागरिकांना जर तुम्ही चांगले रस्ते दिलेत तर हे अपघात, जसं तुम्ही म्हणालात की यापूर्वी सुद्धा एक अपघात झाला होता, मला वाटतं एरंजाळला एक महिला मृत्युमुखी पडली होती आणि त्या महिलेच्या मृत्यूनंतर मला वाटतं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ऍक्च्युली दाखल व्हायला पाहिजे होता प्रशासनावर. कारण प्रशासनाची ही नेहमीची बोटचेवी भूमिका आहे. म्हणजे जेव्हा पावसाळा येतो त्यावेळेस तुम्ही डागडुजी करायला उतरता, ती पण म्हणजे चांगल्या पद्धतीची नाही, थूकपट्टी लावता अक्षरशः. म्हणजे आज स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर जर आपण बघितलं ना, तर प्रत्येक वर्षी त्या डांबराचा एक थर वाढत चाललेला आहे. आणि 2 वर्षापूर्वी आम्हाला एका अभियंत्याने सांगितलं होतं की या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट आपण करतोय. मग त्या पुलावर जर असाच डांबराचा थर वाढत राहिला तर त्या पुलाने किती भार सहन करायचा? म्हणजे त्या पुलावर नेहमीच ट्रॅफिक असतं. तुम्ही पाहिलं असेल, पूर्व आणि पश्चिमला जोडणारा तो एकमेव उड्डाणपूल आहे. दुसरा उड्डाणपूल तर मला वाटतं अजूनपर्यंत अस्तित्वात आलाच नाही. आणि त्याची कारणं मला वाटतं या नगर परिषदेत बदलेल्या जे मुख्याधिकारी आहेत किंवा आता जे प्रशासन आलंय त्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की ही काळाची गरज आहे. आज बदलापूर शहराची लोकसंख्या आहे ती झपाट्याने वाढते आणि तुम्ही त्या पूर्ण एवढ्या शहराला फक्त एकच उड्डाणपूल कसं पुरेल याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे खरं तर. आणि आज शहरामध्ये जे खड्डे पडले ना, तुम्ही बघत असाल की त्या खड्ड्यामधून वाट काढताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालावा लागतोय. म्हणजे लिटरली रोलर कोस्टर राईड आपण जी म्हणतो, गाडी वरून माणूस जाताना म्हणजे एखादा दुचाकीस्वार गेला तर त्याला अक्षरशः रोलर कोस्टर राईडचा अनुभव येतो. म्हणजे उद्या पाठीच्या मणक्याचे त्रास किंवा आता इतर कुठले त्रास उद्भवू शकतात, एखादा माणूस मृत्युमुखी पडू शकतो. प्रशासनाला याची काहीच काळजी नाही का? आणि तुम्हाला जर काळजी नसेल तर येत्या 5 दिवसामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात खूप मोठं आंदोलन छेडणार आहे. हे प्रशासनाने लक्षात ठेवा. आता फक्त आम्ही तुम्हाला निवेदन दिलंय, तुमची सभा चालू आहे, मान्य आहे, पण आम्ही निवेदन दिलंय. आता निवेदनाची भाषा करतोय, पण भविष्यामध्ये जर तुम्ही याची व्यवस्थित पाठपुरावा जर केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक मोठं आंदोलन मात्र नक्की. अर्थात आपण बघत असाल तर मनसेच्या माध्यमातून सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. काही वेळापूर्वी देशमुखांच्या माध्यमातून सुद्धा
खड्ड्याचा वाढदिवस जो आहे तो साजरा करण्यात आला. खरं तर या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. शहरभर पूर्व पश्चिम दोन्ही परिसरामध्ये शहरभर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ते बुजवावेत. अपघात होऊ नये यासाठी प्रशासनानं काळजी घ्यावी अशी मागणी आता या ठिकाणी केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिका सह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.